मी आलो होतो आळेफाटा येथील महेश मेहूर हॉस्पिटलमध्ये. या ठिकाणी एक शस्त्रक्रिया झालेली आहे एका तरुणीवरती. तरुणीच्या पोटामधली जी गाठ या ठिकाणी मॅडमनी काढली आहे. यांच्याबरोबर टीम होती. खऱ्या अर्थाने ही यशस्वी एक त्यांनी ऑपरेशन केलेलं आहे. खरं तर त्यांचं अभिनंदन. मॅडम काय सांगता येईल, ही कशाची गाठ होती आणि नेमकं कशी शस्त्रक्रिया झाली? 20 वर्षाची एक तरुणी आली. आपल्या आळेफाटा परिसरामधीलच होती ती. आणि तिला पोटामध्ये फक्त गोळा, म्हणजे पोट वाढतंय फक्त. तर ते का वाढतंय काहीच नाही, काही त्रास नाही, पाळी अगदी नियमित, रक्तस्रावी नियमित, वेदना नाही, काही नाही. त्यामुळे तिला वाटलं की काही विशेष नाही आहे. मग तिला असंच आमच्या एका पेशंटच्या मार्फत कळालं की नाही बाबा मॅडमकडे जाऊया, त्यांचा सल्ला घेऊया. म्हणून ती तरुणी आली असता तिची सोनोग्राफी केली. त्यामध्ये पोटात मास आहे, म्हणजे ॲबडम मास. मग ते गर्भाशयाशी एक संलग्न आहे असं त्या सोनोग्राफीत आलं. पण तेवढा रिपोर्ट पुरेसा नव्हता, कारण कोणतीही गाठ म्हटली तर ती कॅन्सरची असते किंवा वेगळे कोणते TB अशा काही आजारांची असू शकते. मग त्याचं आधी निदान होणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही मग तिच्या पुढच्या तपासण्या सुरू केल्या. म्हणजे CA-125 ते नॉर्मल आलं. नंतर तिचं पुढे जाऊन तिचा CT स्कॅन केला, प्लेन ॲबडॉमेन केलं CT. त्यामध्ये विशेष काही दाखवलं नाही. पुढे जाऊन तिची बायोप्सी सांगितली, तर ती बायोप्सी पण केली. तर बायोप्सीमध्ये न्यूरोफायब्रोमा आलं, पण ते पूर्ण वेगळे होते. म्हणजे सोनोग्राफी किंवा CT स्कॅनमधले निदान आणि ह्याच्यामध्ये बायोप्सीमध्ये आलं निदान सगळं वेगळंच होतं. म्हणून आम्हाला परत एक असं वाटलं की नाही, काहीतरी करायच्या आधी आपण व्यवस्थितच हे करावं. मग तिचा पेट स्कॅनही केला आणि फ्रेश CT ॲबडॉमेन पेल्विस विथ कॉन्ट्रास्ट केलं. म्हणजे प्लेन न करता कॉन्ट्रास्ट देऊन केलं. जे शिरेवाटे कॉन्ट्रास्ट नावाचं एक इंजेक्शन असतं, कधी कधी तोंडाने पण घ्यायला होतात, तर शिरेवाटे देऊन केलं. त्यामध्ये पिक्चर जरा क्लिअर झालं की बाबा ही कॅन्सरची गाठ नाही, साधीच गाठ आहे. पण ती ना न्यूरोफायब्रोमा म्हणजे नसांची संबंधित पण नाही, तर ती गर्भाशयाला चिकटलेली गाठ आहे. मग आता इतकं कुतूहल होतं आमच्या सर्व टीमला की काय असेल काय नाही. मग तिचे ऑपरेशन करण्याचा निर्णय ठरला की त्यांच्या घरच्यांची सर्व संमती घेतली, म्हणजे ऑडिओ व्हिडिओ दोन्ही मार्फत आणि रिटर्न म्हणजे लेखी, की बाबा जर ह्या 20 वर्षाची तरुणी, हिला अजून मूलबाळ नाही आहे आणि हिचं जर गर्भाशयाला चिकटलेली गाठ असेल तर पूर्ण गर्भाशयसुद्धा काढावं लागू शकतं. तर मग पुढे तिला आई पण होता येणार नाही, म्हणजे ती आई बनेल पण स्वतःला तिला आई म्हणून, म्हणजे गरोदर माता आणि नंतर बाळाला जन्म देणं ह्या गोष्टी घडणार नाहीत. ह्या पूर्ण ह्याची कल्पना त्यांना दिली आणि मगच ऑपरेशनचा निर्णय ठरला. अंदाजे ही गाठीचं वजन किती भरलं आणि किती वेळ शस्त्रक्रिया चालू होती? अंदाजे 3 ते 3.25 किलो वजन भरलं, कारण कुतूहल आम्हाला पण होतं म्हणून आम्ही ते वजन केलं. तर एक्झॅक्ट 3.25 किलो भरलं म्हणजे ती गाठ. आणि ती गाठ वेगळी काही नसून गर्भाशयालाच होती. गर्भाशयामध्ये छोट्या मोठ्या असे सगळं मिळून गर्भाशयच 5 महिन्याच्या गरोदर स्त्रीप्रमाणे होतं आणि ती गाठ त्यामध्येच सर्व होते. आणि ती शस्त्रक्रिया अंदाजे 2.5 ते पावणे 3 तास चालली. आणि त्यासाठी पूर्ण भूल म्हणजे GA दिला गेला. आणि डॉक्टर सुजाता गोरडे म्हणून सिनियर आहेत ॲनेस्थेटिक भूलतज्ञ, त्या मॅडमने भूल इतकी सुंदर दिली. आणि डॉक्टर अमोल डुंबरे सर जे कॅन्सर सर्जन म्हणून फेमस आहेत आपल्या एरियामध्ये, तर त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी आणि आम्ही सर्व टीमने मिळून ऑपरेशन झालं की विदाऊट ब्लड लॉस, म्हणजे एकही रक्ताचा थेंब न जाता, अगदी म्हणजे तिला ब्लड भरावं लागलं नाही किंवा काही कॉम्प्लिकेशन न येता एकदम यशस्वी शस्त्रक्रिया झाली. खऱ्या अर्थानं ह्या ज्या गाठी येतात हे नेमकं महिलांमध्ये कोणत्या वयामध्ये येतात आणि याचं लक्षणं काय दिसतात नेमकं? आता खरं पाहता पूर्वीप्रमाणे राहिलं नाही की 40 वयालाच डायबिटीज झाला, 85 नंतर हार्ट अटॅक आला किंवा 60 नंतर हार्ट अटॅकने म्हणलं जातं. आता कोणत्याही वयाला कोणत्याही आजाराची मर्यादा राहिली नाही. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने जेव्हा तिला पाळी म्हणजे पिरियड येतात, मासिक पाळी सुरू होते, तर तिने स्वतःला काही बदल शरीरात घडले तर ते बदल नैसर्गिक आहेत किंवा शारीरिक होणारेच आहेत का वेगळे काही बदल आहेत ते तिने जाणून घेतलं पाहिजे. आपल्या जवळपासच्या डॉक्टरांकडे जाऊन संपर्क केला पाहिजे. उदाहरणार्थ आता हे गर्भाशय आहे, तर ह्या गर्भाशयाच्या इथे हे 2 अंडाशय आहेत आणि हे फॅलोपियन ट्यूब म्हणजे इथे जे स्त्रीविष तयार होतं ते वाहून आणणारी नळी. तर अशा पद्धतीने जे मासिक पाळीचं एक चक्र असतं ते व्यवस्थित
जाणून घेतलं पाहिजे प्रत्येक स्त्रीने. जी मुलगी वयात येते म्हणजे काहींना तर 10 वर्षानंतरच, काहींना साधारण 13 ते 14 वर्षानंतर पिरियड येतातच. जी मासिक पाळी आहे किंवा पिरियड आहे त्याच्याबद्दल जे चक्र आहे ते समजून घेऊन त्यामध्ये काही बदल झाले तर स्त्रीने ते जाणून घेतले पाहिजेत. त्यामुळे कोणतीही गाठ असो, साधी असो किंवा वेगळं काही जाणवलं तर जवळच्या डॉक्टरांना दाखवणं किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं. बरं कधी ते नॉर्मलही असतं पण तरी त्याची विचारणा केली पाहिजे. म्हणजे ह्या लेडीजसारखी अवस्था नको व्हायला की आज ती आई बनवू शकत नाही, म्हणजे स्वतः आई म्हणून प्रसूती होऊ शकत नाही किंवा ती जन्म देऊ शकत नाही बाळाला. आता तिला सरोगसी किंवा आपण हे म्हणतो ना की बाबा म्हणजे त्याला वंध्यत्व म्हणता येणार नाही पण तिचं श्रीबीज काढायचं. म्हणजे इथे जे श्रीबीज आहे तर ते तिचं आम्ही एक ठेवलेलं आहे श्रीबीज, म्हणजे श्रीबीज जिथे तयार होतं ते अंडाशय ठेवलेले आहे. त्या अंडाशयातून श्रीबीज काढायचं आणि मग तिच्या मिस्टरांचं पुरुष बीज असं टेस्ट ट्यूबमध्ये वेगळं करून मग तिला सरोगसी मदर म्हणून आता एक नवीन संकल्पना आलेली आहे किंवा दत्तक अशा संकल्पना आलेल्या आहेत. पण त्यापेक्षा तिचं जर हे आधीच योग्य वेळेतच कमी ह्याच्यामध्येच कळालं असतं तर आज ती स्वतः आई बनवू शकली असते किंवा गर्भाशय वाचवता आलं असतं. या गाठींची ग्रोथ कशी होत असते, किती दिवसांनी वाढतात किंवा त्याला काही लिमिटेशन आहे का? 1-2 वर्षानंतर गाठ दिसते सुरू झाल्यापासून 3 किलोची असेल तर अंदाजे किती दिवस याच्या आधी ही गाठ आली असते पोटामध्ये? अंदाजे 7-8 महिने झालेच असतील, कारण ती गाठ आली आहे तर तिला जाणवणारच. म्हणजे कोणतीही गाठ असो किंवा काही असो आजार तर त्याचे काही ना काही लक्षणं असतात पेशंटला. म्हणजे गाठ होती तर हिला जरी मासिक पाळी सगळं होत असतं पण तिला पोटामध्ये काहीतरी गोळा हे जाणवत तर होतं ना. किंवा एखाद्या स्त्रीला गाठ असेल तर कधी फायब्रॉइडच्या गाठी असतात तर त्याने अंगावरून कधी जास्त जातं, कधी काहींना सफेद जातं. किंवा कॅन्सरच्या जरी गाठी आपण म्हणतो त्याला वेदना नसतात पण ते जाणवतात, कुठे ना कुठे काहीतरी लक्षण असतंच. म्हणून माझं तर असं स्त्रियांना एक आव्हान आहे की प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वतःच्या पोटाची सोनोग्राफी आणि स्तनांची म्हणजे ब्रेस्ट UHG वर्षातून एकदा तरी करून घ्यावी आणि स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला दर वर्षातून एकदा घ्यावाच. म्हणजे आपल्या शरीरात होणारे किरकोळ बदलसुद्धा आपल्याला कळू शकतात. ह्याला असा कालावधी नाही, काही गोष्टी हळूहळू घडत असतात, जशा कॅन्सरच्या गाठी असतात किंवा अशा हिच्यासारख्या जरी कॅन्सरची नसली तरी ती गाठ थोड्यात हळूहळू वाढलेली आहे. तर असा काही शरीरामध्ये बदल झाला तर लगेच डॉक्टरांना, स्त्रीरोग तज्ज्ञांना जाऊन भेटावं असं मी एक आवाहन करू इच्छिते.